अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाच्या विषयावर, आणि सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो, जवळपास 90% लोकांना, तो विषय म्हणजे मांसाहार आणि स्वामी सेवा. बघा, हा विषय बोलण्यासाठी जरा अवघड आहे आणि तेवढाच अवघड आहे तो ऐकण्यासाठी. आणि या विषयावर ना मी माझं स्पष्ट मत तुम्हाला देणार आहे. बघा, तुम्हाला कदाचित वाईट वाटेल किंवा रागही येईल. मी आधीच व्हिडिओच्या आधीच सांगते आहे की ज्याला स्वामींवर विश्वास आहे, स्वामी सेवेवर विश्वास आहे, त्यांनीच हा व्हिडिओ बघा, नाहीतर नाही बघितला बाकीच्यांनी तरी चालणार आहे. बघा, जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो तेव्हा बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की मांसाहार केला तर चालतो का स्वामी सेवेत, किंवा आम्ही मांसाहार करतो मग आम्ही स्वामी सेवेत येऊ शकतो का. पहिला प्रश्न हा आहे. तर मला हे उत्तर द्यायचं आहे की तुम्ही मांसाहार करत आहात तरी तुम्ही स्वामी सेवेत येऊ शकता. आता बघा, मांसाहार हा स्वामी सेवेतला ना सगळ्यात मोठा अडथळा म्हटला तरी चालेल. तुम्ही स्वामींची सेवा करत आहात, तुम्ही स्वामींचे नवीन भक्त असाल किंवा जुने भक्त असाल, पण तुम्ही जर मांसाहार करत असाल ना, तर मी तुम्हाला माझं स्पष्ट मत देते की तुम्ही जर मांसाहार करत असाल तर तुम्हाला तुमच्या सेवेचं पूर्ण फळ कधीही मिळणार नाही. बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मला जे सांगायचं आहे ते नीट लक्षात घेऊन ऐका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ही कळकळीची विनंती. कारण काय होतं ना, आपण एकीकडे स्वामी सेवा करतो आणि एकीकडे ना आपण एखाद्या दिवशी मांसाहार करतो. आपण स्वामी सेवा करून आपलं पुण्याचा बॅलेन्स, आपला सेवेचा बॅलेन्स वाढवत असतो, बरोबर आहे. पण एखाद्या दिवशी जर आपण मांसाहार करतो तर तो बॅलेन्स जो आहे ना, आपण जो सेवेचा आपण पुण्य जे कमवलं आहे, जी सेवा आपण आपल्या पदरी पाडून घेतली आहे, तो बॅलेन्स आपला 0 होऊन जातो. मग तुम्हीच बघा की जेव्हा आपण स्वामी सेवा करत आहोत, आपण जर मांसाहार करतो, हे बघा, मी तुम्हाला अजिबात फोर्स नाही करणार. ज्यांची इच्छा असेल, ज्यांच्या बुद्धीला जसं पटतंय त्यांनी तसं करावं. पण जे योग्य आहे तुमच्यासाठी, आणि माझ्याकडनं मी नेहमी योग्य मार्गदर्शन तुम्हाला कसं होईल तेच मी बघत असते. तुम्हाला उगाच तुमचं मनाचं समाधान करून, उगाच तुम्हाला काहीतरी सांगून तुमच्या मनाचं समाधान करून ते मला खरंच नाही पटत. माझ्याकडनं जे योग्य तुम्हाला सांगता येईल, जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला योग्य मार्गदर्शन मला करता येईल तेवढं मी करत असते. म्हणून या विषयावर मी स्पष्ट बोलणार आहे. बघा, तुम्ही कितीही सेवा केली पण तुम्ही जर मांसाहार केला, मांसाहार करणं हे खरंच मुळात पाप आहे. आणि ते खरं म्हणजे ना, माणसाचं अन्न नाहीच आहे. पहिली गोष्ट म्हणजे ही. बघा, मांसाहार करणं, जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो ना, स्वामी सेवेचा महिमा इतका अगाध आहे, तुम्हाला मी सांगते. तुम्ही जर मांसाहार करत असाल ना आणि तुम्ही स्वामी सेवेत येता, ज्या दिवशी तुम्ही स्वामींना सर्वस्व मानता, स्वामींपुढे तुम्हाला काहीच दिसत नाही, स्वामींना तुम्ही सर्वस्व मानता, तुमचं सगळं काही, त्या दिवसापासून ना तुमचा मांसाहार आपोआप सुटतो. तुम्हाला मांसाहार सोडायची गरजसुद्धा पडत नाही. म्हणून जे भक्त अंतःकरणापासून स्वामींना मानताना आणि ते भक्त जर मांसाहार करत असतील तर त्यांचा मांसाहार स्वामी सेवेत आल्यावर आपोआप सुटत असतो, त्यांना तो सोडावा लागत नाही. यासाठी मी माझं स्वतःचं उदाहरण तुम्हाला देते. बघा, मी 2 वर्षापासून स्वामी सेवेत आहे. जास्त काळ मला झालेला नाही, पण जेव्हा मी स्वामी सेवेत आले होते ना, अगदी 3-4 महिनेच झाले असतील, तोपर्यंत मी मांसाहार करत होते. 3-4 महिन्यानंतर माझा मांसाहार आपोआप सुटला. पण मी तुम्हाला हे पण सांगते की त्या 3-4 महिन्यात मी स्वामी सेवेत आले म्हणजे मी काही एवढी कट्टर पण खाणारे नव्हते. म्हणजे 3-4 महिने जोपर्यंत मी मांसाहार खात होते ना, तेव्हा मला असं वाटायचं की मी काहीतरी पाप करते, काहीतरी पाप केल्याची जाणीव मला होत होती. आणि म्हणून माझा मांसाहार आपोआप सुटला आणि त्याबद्दल मला आता काही खंतसुद्धा वाटत नाही. आणि मला त्या गोष्टीचं काही वाईट म्हणजे काहीच वाटत नाही, कारण की मी स्वामींना सर्वस्व मानलं आहे. बघा, तुम्ही जर मांसाहार करत असाल, ज्या दिवशी तुम्ही स्वामींना सर्वस्व मानतात, ज्या दिवशी तुम्हाला याची जाणीव होते की आपण काहीतरी पाप करतोय ना,
त्या दिवशी तुमचा मांसाहार आपोआप सुटतो. अनेक भक्तांना हा अनुभव आलेला आहे. अनेक स्वामी भक्त जे मांसाहार करत होते ना, स्वामी सेवेत आल्यावर त्यांचा मांसाहार तो आपोआप सुटलेला आहे. खूप उदाहरणं आहेत अशी, खूप. बघा, तुम्ही सुद्धा जर मांसाहार करत असाल, मला माहीत आहे की ती गोष्ट, एखादी चांगली गोष्ट करायची म्हटली का आपण खूप वेळ लावतो आणि एखादी वाईट गोष्ट करायची म्हटली का ती आपण पटकन करतो. हा आपला स्वभाव आहे. म्हणून ही चांगली गोष्ट करण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागेल, मला माहीत आहे. तुम्ही तो वेळ स्वतःला द्या. मी तुम्हाला अजिबात फोर्स करणार नाही. शेवटी तुमचं मत आहे. तुम्हाला कसं वाटतं ते तुम्ही करा. पण माझं जे मत आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही तो वेळ तुम्हाला द्या. बघा, तुम्हाला जेव्हा ही जाणीव होईल ना, की म्हणजे तुम्ही जेव्हा स्वामींना सर्वस्व मानाल, त्या दिवशी तुमचा मांसाहार सुटलेला असेल, ही गॅरंटी मी तुम्हाला देते. आता बघा, बऱ्याच महिला अशा असतात, की त्या महिला स्वतः स्वामी सेवेकरी आहेत, पण त्या स्वतः मांसाहार करत नाही, परंतु घरच्यांना त्यांना बनवून द्यावं लागतं. तर ठीक आहे, मला महिलांना म्हणायचं आहे, की ठीक आहे, तुम्ही तर करत नाही ना, तुम्ही सेवा करत आहात, पण तुम्ही मांसाहार करत नाही. आता घरच्यांना बनवून देणं हे आपल्या प्रत्येक स्त्रीचं कर्तव्य आहे आणि ते आपल्याला पार पाडावंच लागतं. तर ठीक आहे, तुम्ही करून द्या. कारण की उगाच त्यांचं मन मारून सेवा करण्यात पण काही अर्थ नाही आहे. ज्या दिवशी त्यांना या गोष्टी जाणीव होईल, त्या दिवशी तुम्हालासुद्धा म्हणजे तुमच्या घरांनासुद्धा मांसाहार सुटेल. जेव्हा तुमच्या घरचे संपूर्ण स्वामी सेवेत येतील, तेव्हा संपूर्ण घराचा मांसाहार आपोआप सुटलेला असेल. आता बघा, गुरुचरित्रात पण तुम्हाला हे सांगितलेलं आहे. जे कोणी गुरुचरित्र ग्रंथ वाचला आहे, त्या गुरुचरित्रात पण हे दिलेलं आहे, की ज्या दिवशी आपल्याकडनं सेवा घडली नाही, ज्या दिवशी आपल्याला पुण्य कमवता आलं नाही ना, तो दिवस आपला आयुष्यातला एक दिवस पुण्य कमवण्याचा कमी झाला असं समजायचं. बघा, अर्थातच मांसाहार आपण ज्या दिवशी करतो त्या दिवशी आपण स्वामींची सेवा करत नाही. आपण स्वामींजवळ जाऊ शकत नाही, स्वामींची कोणतीहीच सेवा आपण करू शकत नाही. मला तर म्हणजे नामस्मरणसुद्धा तुम्ही त्या दिवशी करू शकत नाही. ती पण खूप मोठी चूक आहे. तुम्ही मांसाहार करत आहात आणि नामस्मरण करत आहात, ती पण खूप मोठी चूक आहे, लक्षात घ्या. तुम्ही साधं नामस्मरणसुद्धा करू शकत नाही. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा तो आयुष्यातला एक दिवस जो आहे तो सेवेचा, तो पुण्य कमवण्याचा, तो तुमचा वाया जातो. आणि काय अर्थ आहे हो, जेव्हा आपण एक दिवस म्हणजे आयुष्यातले आपण आठवड्यातून म्हणजे असे ठराविक दिवस असतात की तुम्ही मांसाहार करत असाल, त्या आठवड्यातून तितके दिवस तुमच्या सेवेचे वाया जातात. तर या गोष्टीवरून तुम्हाला समजत असेल की आपण सेवेचे किती दिवस वाया घालवतो. आणि जर तुमचे हे दिवस वाया जात असतील तर तुमचा तो बॅलन्ससुद्धा किती कमी म्हणजे मागे पडत असेल, किंवा बॅलन्स मागे पडतच नाही, कारण की एकीकडे तुम्ही सेवा करतात आणि एकीकडे तुम्ही जर मांसाहार करत आहात तर तुमचा तो बॅलन्स मागे पडतच नाही सेवेचा. बघा, तुम्हाला पूर्ण फळ सेवेचं तेव्हाच मिळतं जेव्हा तुम्ही सर्वस्व स्वामींना मानता. आणि कसं आहे माहिती का, मांसाहार हा खूप मोठा अडथळा आहे स्वामी सेवेतला. जेव्हा तुम्ही मनापासून स्वामींना मानाल ना, तेव्हापासून तुमच्या घरातला मांसाहार सुटलेला असेल. हा शब्द माझा आहे, लक्षात घ्या. तुम्ही जर मांसाहार करत असाल तर तुम्ही हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा, की मी स्वामी सेवेकरी आहे, मी स्वामींची सेवा करते. तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करत असाल, मी जर स्वामींची सेवा करते तर मांसाहार खाणं हे कितपत योग्य आहे, हे तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा. म्हणजे तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर आपोआप भेटेल. आणि मला माहीत आहे, तुमचं मन सुद्धा तुम्हाला हेच सांगेल की तू मांसाहार करू नको. बघा, जेव्हा आपल्याला वाटतं ना, आपल्याला ही जाणीव होते की आपण काहीतरी कुठेतरी पाप करतोय, आपण कुठेतरी काहीतरी चुकतोय, तेव्हा आपल्याकडनं त्या वाईट गोष्टी ज्या आपण करत असतो त्या आपोआप आपल्या सुटत जातात. आणि स्वामी सेवेत आहे ना, खरंच मी तुम्हाला लिहून देते, स्वामी सेवेत आल्यावर आहे ना, एक स्वामी भक्त म्हणून जेव्हा मला असं कळतं, म्हणजे माझ्याहून मी सांगते की समोरचा व्यक्ती स्वामी भक्त आहे, तेव्हा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जात असतो. कारण की स्वामी भक्त म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. स्वामींच्या परवानगीशिवाय साधं झाडाचं पानसुद्धा हलत नाही. तिथे स्वामींनी आपल्याला त्यांच्या सेवेत आणलेलं आहे. आपण त्यांच्या सेवेत गेलेलो नाही आहे, तर स्वामींनी आपल्याला त्यांच्या सेवेत आणलेलं आहे. लक्षात घ्या, किती मोठं पुण्य असेल आपलं मागच्या जन्मीचं किंवा या जन्मीचं, की स्वामींनी आपल्याला त्यांच्या सेवेत आणलं आहे. त्यांची सेवा करण्याचा अधिकार आपल्याला स्वामींनी दिलेला आहे.
तर यावरून तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल, जर आपण ही गोष्ट जर सोडली ना, तर आपण रोज स्वामींची सेवा करू शकू. हा जो मांसाहार जो अडथळा आहे ना स्वामी सेवेतला, तो जर तुम्ही सोडला ना, तुम्ही रोज स्वामींची सेवा बिनधास्तपणे करू शकाल. आणि मी तुम्हाला हे सांगते, की तुम्ही मांसाहार जर करत आहात ना, तर तुमच्या मनाला पण कुठेतरी असं वाटतं बघा, की आपण काहीतरी पाप करत आहोत का काय? किंवा आपण स्वामी सेवा करतो. तुम्ही समजा काल मांसाहार केला असेल, तुम्ही आज स्वामी सेवेत आले. आज तुम्ही स्वामींची सेवा करतायत. पण तुमचं मन पूर्ण स्वामी सेवेत असतं का हो? तुम्हाला असं वाटत असेल ना, की नाही मी काल काहीतरी चुकी केली आणि आज मी देवाचा ग्रंथ वाचतोय, स्वामींचा ग्रंथ मी वाचतोय आणि काल मी किती मोठं पाप केलं आहे. असं तुम्हाला काहीतरी वाटत असेल ना मनात. तर हा संशय घेऊन आपण जेव्हा स्वामीची सेवा करतो ना, तेव्हा ती पण सेवा आपल्याला पूर्ण फळ देत नाही, लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हाला अजिबात फोर्स करणार नाही. पण काय जे खरं आहे ते तुम्हाला सांगायचं काम आहे. शेवटी तुम्ही तुमच्या मनाला विचारा, की मांसाहार करून मी स्वामी सेवा करू का? तर तुमचं मनच तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल. हेच मला म्हणायचं आहे. बघा, स्वामींनी आपल्याला त्यांच्या सेवा करण्याचा अधिकार दिला आहे. स्वामींनी आपल्याला त्यांच्या सेवेत आणलेलं आहे. तर त्यांची सेवा मनापासून करा आणि रोज त्यांची सेवा आपल्याकडनं कशी घडेल ना, याचा विचार करा. एक दिवस जरी सेवा केली नाही ना, तरी आपलं मन चुकलं पाहिजे, की माझं आज काहीतरी राहून गेलं आहे, असं आपल्याला वाटलं पाहिजे. ही असते खरी स्वामी सेवा. जेव्हा स्वामी भक्त म्हणून लोक आपल्याकडे बघतात ना, तेव्हा त्यांचा दृष्टिकोन बदलत असतो. कारण स्वामी भक्त कशाला म्हणतात? स्वामी भक्त हा सर्व गुण संपन्न, म्हणजे सर्व गुण संपन्न तर कोणीच नसतं म्हणा, कोणात काहीतरी कमी तरी असतंच. परंतु स्वामी भक्त हा खूप समंजस, दुसऱ्याचा विचार करणारा, माझ्या दृष्टिकोनातून मी सांगते. स्वामी भक्त हा कसा असतो, तर खूप समंजस, दुसऱ्याचा विचार करणारा, दुसऱ्याला आपल्याकडनं वाईट बोलल्याने केलं पाहिजे हा विचार करणारा, किंवा दुसऱ्यांबद्दल त्याच्या मनात कधीच वाईट विचार येत नाहीत हा विचार करणारा तो स्वामी भक्त असतो. दुसऱ्यांचं नेहमी चांगलं बघण्याची ताकद त्याच्यामध्ये असते. तर हा असतो स्वामी भक्त. मला जेव्हा कळतं की समोरचा व्यक्ती स्वामी भक्त आहे, तेव्हा माझा दृष्टिकोन त्याच्याकडे बघण्याचा पूर्णपणे बदलून जात असतो, की खरंच हा व्यक्ती एक चांगला व्यक्ती असेल, हा दृष्टिकोन आपला त्यामागचा होतो. म्हणजे माझा तरी हा असतो स्वामी भक्त. आपण स्वामी सेवेत आलेलो आहोत म्हणजे आपण स्वामींनी आपल्याला जे गुण सांगितले आहेत ते सुद्धा आपल्या अंगी यायलाच पाहिजे. स्वामींनी जे आपल्याला शिकवलं आहे ना, ते गुण आपल्या अंगी आलेच पाहिजे. लक्षात घ्या, तेव्हाच आपण खरे स्वामी भक्त. तर ही खूप छोटीशी महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. बघा, शेवटी प्रश्न तुमचा आहे. तुम्हाला जसं पटते तसं करा. पण मला खरंच तुम्हाला ही गोष्ट खूप दिवसांपासून बोलायची होती. पण कसं आहे ना, काहींचे विचार वेगळे असतात, काहींचे विचार वेगळे असतात. प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात. तुम्ही स्वतः ठरवा की तुम्हाला कसा स्वामी भक्त व्हायचा आहे. म्हणजे मनात एक काहीतरी संशय धरून तुम्हाला स्वामी सेवा करायची आहे का? तुम्हाला बिनधास्तपणे स्वामींची सेवा करायची आहे. बघा, जेव्हा आपण मांसाहार करतो ना, तेव्हा स्वामींसमोर जेव्हा आपण जातो, तेव्हा आपल्याला काहीतरी चुकीचं वाटतं बघा, की स्वामी मी काल काहीतरी चुकीचं केलं आहे. आपलं मनच आपल्याला काहीतरी म्हणजे खात असतं त्या गोष्टीबद्दल. तर तुम्हाला संशय धरून स्वामींची सेवा करायची आहे, की बिनधास्तपणे एकदम मनमोकळेपणाने स्वामींसमोर तुम्हाला जायचं आहे, त्यांची सेवा करायची आहे. हे तुम्ही ठरवा. तर चला, ही खूप छोटीशी पण महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामी माझ्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.